शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टर खाली चिरडून मारून पुतण्या फरार झाल्याची घटना कळंब तालुक्यातील शिरडोन इथं घडली असून पोलिसांनी पुतण्याला तातडीनं अटक केली आहे। हा प्रकार गुरुवारी 8 तारखेला सकाळी 11 वाजता घडलाय। शुक्रवारी 9 तारखेला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तालुक्यातील शिरडोन येथील 2 चुलत भावात गेल्या महिन्याभरापूर्वी शेतीच्या वादावरून वाद सुरू झाला होता। या वादावरून गुरुवारी सकाळी शीलाबाई परमेश्वर यादव वय 40 या महिलेस तिच्या पुतण्यानं घराकडे जात असताना ट्रॅक्टर अंगावर घातला। यात जीव जाईना म्हणून त्यानं 4-5 वेळा या महिलेच्या अंगावरून ट्रॅक्टर घालून चिरडलं। काळीज पिळवटून टाकणारी घटना सकाळी 11च्या सुमारास पेट्रोल पंपासमोरील पडीक असलेल्या शेतात घडलेली आहे। परमेश्वर गोविंद यादव व बालाजी विठ्ठल यादव या 2 चुलत भावात शेतात जाण्याच्या रस्त्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता। या रस्त्याच्या वादात 2 कुटुंबांमध्ये काही महिन्यांपूर्वी हाणामारी झाली होती। या हाणामारीत तीक्ष्ण हत्याराचा वापर केला होता। त्यावेळी दोन्हीकडील काही लोक गंभीर जखमी झाले होते। त्याच घटनेचा राग मनात धरून गुरुवारी सकाळी 11 वाजता घराकडे जाताना शीलाबाई परमेश्वर यादव या महिलेस चुलत पुतण्या समाधान बाळासाहेब यादव यानं ट्रॅक्टर खाली घेऊन चिरडलं। 2 ते 3 वेळा ट्रॅक्टर खाली घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली। नंतर आरोपी समाधान यानं घटनास्थळावरून पसार झाला। महिलेस अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, शिरडोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर, उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील त्या ठिकाणी दाखल झाले। रात्री उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर यांनी व त्यांच्या टीमनं फरार आरोपी समाधान यास अटक केलेली आहे।